आजच्या ठळक बातम्या. अलिबाग शहरात भरली प्रहारची हक्क यात्रा. मालवण येथे अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा. देवरुखातील सोने व्यापारी अपहरण प्रकरणात 12 आरोपींचा सहभाग. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी विक्रांत भास्करराव जाधव. गुरुवर्य निवृत्त शिक्षिका भिडेबाईंचा अमृत महोत्सवी सन्मान. नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. ना जातीसाठी ना धर्मासाठी आता लढू शेतकरी, मच्छीमार, दिव्यांग आणि मेंढपाळ यांच्यासाठी, असे ब्रीदवाक्य घेऊन अलिबागेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सचिन साळुंके यांच्या नेतृत्वाखाली हक्क यात्रा भरवण्यात आली. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो लोक या हक्क यात्रेत सहभागी झाले होते. यात दिव्यांग लोकांचा सहभाग लक्ष वेधून घेत होता. यावेळी लोकसंगीतातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी महिलांनी सादर केलेली गाणी, नृत्य यातून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. अभूतपूर्व प्रतिसाद यावेळेस लाभला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठीच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी आर्थिक तरतुदीसह अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. मराठी भाषा अभिजात बनली म्हणजे नेमके काय झाले हे प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे असून त्याचा फायदा आपण कसा घेऊ शकतो किंवा मराठी भाषेसाठी आपण काय करू शकतो याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असे प्रतिपादन मालवणच्या साहित्यिका आणि करिअर काउन्सिल सेंटर मालवणच्या संचालिका मेघना जोशी यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील भंडारी एसओ हायस्कूल येथे अभिजात मराठी भाषा दिन आणि अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात आला.
देवरुखातील प्रसिद्ध सोने व्यापारी धनंजय तथा तात्या केतकर यांचे अपहरण प्रकरणी एकूण 12 आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे। सोने व्यापारी धनंजय तथा तात्या केतकर यांचे अपहरण करून अंगावरील दागिने लुटून खंडणीची मागणी केल्यानंतर त्यांना मारहाण करून सोडून दिल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती। या अपहरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बागट यांनी देवरुख पोलीस आणि गुन्हा अन्वेषण विभागाला मार्गदर्शन करत पोलिसांची विविध पथके स्थापन करून जलद गतीने तपास सुरू केला होता। या अपहरण प्रकरणाचा अवघ्या 4च दिवसात छडा लावत प्रथम 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या। त्यात 4 पैकी 2 आरोपी हे साखरपा भडकंपा भागातील स्थानिक असल्याचं उघड झालं होतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि युवा सेना कोअर कमिटी सदस्य विक्रांत जाधव यांची निवड पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी जाहीर केली। या निवडीनंतर चिपळूण येथील संपर्क कार्यालयात आले असता वडील आणि शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव यांनी त्यांचा सत्कार केला। यावेळी त्यांच्या स्वागत आणि सत्कारासाठी चिपळूण गुहागरसह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। अलिबाग तालुक्यातील सम वडके विद्यालय चौंडीच्या सेवानिवृत्त शिक्षिका भिडेबाई यांचा अनेक माजी विद्यार्थ्यांनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सन्मान करून शुभेच्छा दिल्या। त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गुरुवर्य निवृत्त शिक्षिका भिडेबाईंच्या कार्याचा सर्वांनी जय जयकार केला, ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठता आले असे माजी विद्यार्थी आणि हिम ग्रामपंचायत सरपंच पिंटा गायकवाड यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी फुलांचा वर्षाव करून भिडेबाईंचे अभिनंदन केले। अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळ्याला अनेक माजी विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती होती। आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रेरणेतून हा सोहळा पार पडला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।